रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा अभंग 678। सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोवियेले। रेसिया दुःखाचे सापडलो संधी, हरपली बुद्धी बळे बळ माझे। प्रारब्ध क्रियमान संचितांचे, ओढत ठाईंचे आलेसाचे। विधी निषेधाचे सापडलो चेपे, एक एका लोपे निवडेना। सारावे ते वाढे त्याची अंगे, तृष्णेची या संगे दुःखी झालो। तुका म्हणे आता करी सोडवन, सर्व शक्तीहीन झालो देवा। 678। या भवचक्राच्या पाशातून सुटण्यासाठी मी स्वतःला काहीही प्रयत्न करू लागलो की माझे हातपाय त्यामध्ये अधिकच गुरफटतात। यामुळे दुःखाच्या मी कचाट्यात सापडलो आहे। यातून बाहेर पडण्यासाठी अंगी शक्ती नाही आणि बुद्धीही चालत नाही। सुरुवातीपासूनचे क्रियमान संचित प्रारब्ध याचे ओझे ओढत आलो आहे। विधी निषेधाच्या द्विधा मनस्थितीत सापडलो आहे। एकातून बाहेर पडावे तो दुसऱ्यांत पडावे असे चक्र संपत नाही। एकही उपाय निवडता येत नाही। अवगुण सारण्याच्या प्रयत्नात ते अधिक वाढतात। इच्छा आशा आसक्ती हव्यास याच्या संगतीत अति दुःखी झालो आहे। तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझी या संसारातून सोडवणूक करा, मी सामर्थ्यहीन झालो आहे। 679। भय वाटे पर न सुटे हा संसार, ऐसा पडिलो कांचनी। करी धावा म्हणूनी विचारिता काही, तो हे मन हाती नाही। तुका म्हणे देवा येथे न पुरे रिगावा। संसारातील दुःखे पाहून संसाराचे भय वाटते, पण याची आसक्ती सुटत नाही। अशा प्रकारे मी द्विधा मनस्थितीत सापडलो आहे, म्हणून मी तुमचा धावा करतो आहे। यातून मुक्त होण्यासाठी मी माझ्या परीने पुष्कळ प्रयास करतो, पण मन ताब्यात येत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा येथे मला पाहिजे तशी वाट सापडत नाही, धावून ये आणि वाट दाखव। 680। एगा एगा पांडुरंगा, घेई उचलुनी ओसंगा। एसी असोनिया वेसी, दिसतो मी परदेशी। उगवनी गोवा, सोडवनी न्यावे देवा। तुझ आड काही बळ करी ऐसे नाही। तुका म्हणे ऋषिकेशी, काय उशीर लाविलासी। पांडुरंगा लवकर ये, धावत ये आणि उचलून कडेवर घे। तुझ्या कृपेचा आश्रय असून मी परदेशी एकाकी आहे असे का वाटते। देवा संसारातील बंधनातून सोडवून मला तुझ्या जवळ घे। मला माहीत आहे तुला अडथळा करील अशी कोणतीही शक्ती नाही। तुकाराम महाराज म्हणतात, देवा तरी सुद्धा माझ्या उद्धारासाठी विलंब का। 681। माझी विठ्ठल माऊली, प्रेमपाना पाना इली। कुरवावळुनी लावीस्तनी, नवजे दुरी जवळुनी। केली पूर्वी आळी, नवे निष्ठुर कोवळी। तुका म्हणे घांस, मुखी घाली ब्रह्मरस। 681। माझी विठाई माऊली माझ्याविषयीच्या वात्सल्य भावाने पाणावली आहे। मला प्रेमभराने कुरवाळून तिने स्तनाला लावले आहे। ती मला सोडून दूर जात नाही। माझ्या प्रत्येक हाला कृपाळू होऊन पुरवीत आहे, कारण ती कठोर मनाची नाही, भक्तीय मृदू हळुवार आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या मुखात ब्रह्मरसाचा गोड घास भरविते आहे। 682। आम्ही उतराई, भाव निरोपे पोनी पायी। तुम्ही पुरवावी आळी, करावी ते लढीवाळी। आमुचा हा नेम, तुम्हा उचित हा धर्म। तुका म्हणे देवा, जाणो सांगितली सेवा। 682। आम्ही आमचा सेवक भाव आपल्या चरणी समर्पण करून उतराई झालो आहोत। आता तुम्ही आमचे दृढ पुरविले पाहिजे, कारण दृढ करणे आमचा अधिकार आहे आणि ते पूर्ण करणे तुमचा धर्म आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या शक्तीनुसार आपण सांगाल ती सेवा करणे आम्ही जाणतो। 683। केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांसी पतन सारिकेची। विष नवनीता विष करी संगे, दुर्जनाच्या त्यागे सर्वहित। देखिले ओढाळ निघालिया सेता, टाळावे निमित्ता थैक म्हणून। तुका म्हणे जोडे केल्या विन कर्म, देखता तो श्रम न मानिता।
683 पापकर्मासाठी प्राण्याला प्रोत्साहन देणारा आणि पाप करणारा दोघांनाही सारखेच शासन मिळते. लोण्यात विष घातले तर लोणी विषारी होते, म्हणून दुर्जनांचा त्याग करण्यात सर्वांचे हित असते. ओढाळ जनावर पीक आलेल्या शेताकडे जात असेल तर त्याला हैक म्हणून हाकलावे व आपली भूमिका पार पाडावी. तुकाराम महाराज म्हणतात, एखादे कर्म करण्यामध्ये परिश्रम अधिक होतात, म्हणून ते कर्म टाळले तर त्यापासून होणारा लाभ कसा होईल. 684 विठ्ठल गीती विठ्ठल चित्ती, विठ्ठल विश्रांती भोगजया, विठ्ठल आसनी विठ्ठल शयनी, विठ्ठल भोजनी ग्रासोग्रासी, विठ्ठल जागृती स्वप्न सुषुप्ती, आन तुझे नेनती विठ्ठलाविन, भूषण अलंकार सुखाचे प्रकार, विठ्ठल निर्धार जयानरा, तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले, संकल्प मुराले तुझेपणे. ज्यांच्या गीतात एक विठ्ठल आहे, ज्यांच्या चित्तात एक मात्र विठ्ठलच आहे, विठ्ठलच भोग आणि त्याची विठ्ठलच विसावा आहे, त्यांना आसनावर बसल्यावर शय्येवर निजलेले असताना अथवा भोजन करताना प्रत्येक घासाबरोबर विठ्ठल दिसतो. जागृतावस्थेत स्वप्नामध्ये गाढ झोपेमध्ये विठ्ठलच राहतो. ते विठ्ठलाशिवाय अन्य काही जाणत नाही. विठ्ठलच भूषणे अलंकार आणि सुखाचे प्रकार वाटतात. मनाचे संकल्प आणि निर्धार विठ्ठलच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल भक्ताचे देहभावाचा भ्रम वेगळेपणाचे संकल्प जिरून गेले आणि ते विठ्ठल स्वरूपात एकरूप झाले. 685 संतांचे सुख झाले या देवा, म्हणवनी सेवा करी त्याची, तेथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया फार महिमा त्याचा, निर्गुण आकार झाला गुणवंत, गाली दंडवत पूजोनिया, तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ, वावया निर्मळ आपणांसी, अष्टमा सिद्धीचा कोण आला पाड, वागोनेदी आड कोणी तया, तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, राहिले चरणी निकटवासे. संतांच्या सहवासात देवासही सुख अनुभवायला मिळते, म्हणून देव त्यांची सेवा करतो. अशा संतांची थोरवी सांगावी अशी माझी योग्यता कोठे आहे. निर्गुण निराकार देव संत सेवा करण्यासाठी गुणवंत साकार झाला. संतांची तो पूजा करतो, त्यांना लोटांगण घालतो. अमंगळाच्या स्नानांनी तीर्थाच्या ठिकाणी पापाचा मळ साचला, तो धुवून जाऊन आपण निर्मळ व्हावे यासाठी तीर्थे संतांच्या पदस्पर्शाची इच्छा करतात. या संतांच्या पुढे अष्टसिद्धीची काय थोरवी. त्यांना कोणीही जवळ येऊ देत नाही, त्यांच्या विरोधाला कोणीही महत्व देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संत बलवंतामध्ये शिरोमणी आहेत, तरीही त्यांनी विठ्ठलाच्या चरणाजवळ वास्तव्य केले आहे. 686 जो मानी तो देईल काही, न मानी तो नेईल काही, आम्हा विठ्ठल सर्वभूती राहो चित्ती भलतैसा, साध्य न दे जना काही, जलपे वाया विनठाई, वंदी निंदी तुझ तो गा, तुका म्हणे पांडुरंगा. आमच्या अंतरातील भाव जाणून जो आम्हाला सन्मान देतो तो आम्हाला काय देणार, आणि याच्या विरुद्ध जो अंतरीचे भाव जाणीत नाही तो आमचे काय नेणार. एकमेव सत्य असलेला विलक्षण असा विठ्ठल सर्व भूताठाई एकच आहे. तो आमच्या हृदयी राहत असेल तर त्याला आम्ही हृदयात जागा देतो. आपल्या हातात काही नाही हे माहीत असून लोक अहंकाराने काहीही बरळतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, कोणी निंदा करोत किंवा स्तुती करोत, मला त्याचा खेद हर्ष नाही, ते सर्व तुझ्या नावे जमा होते. 687 भावबळे कैसा झालासी लहान, मागे संती ध्यान वर्णियेले, ते मज उचित करोनिया देवा, दाखवी केशवा माय बापा, पाहुनिया डोळा बोलेन मी गोष्टी, आळिंगुनी मिठी देईन पायी, चरणी दृष्टी उभा राहेन समोर, जोडोनिया कर पुढे दोन्ही, तुका म्हणे उत्कंठित हे वासना, पूर्वी नारायणा आर्त माझे. हे पांडुरंगा, तू विश्वव्यापक असताना संतांच्या भक्तिबळाने तू कसा रे लहान झालास, हे कौतुकास्पद आहे. पूर्वी संतांनी हेच ध्यान वर्णन केले. मायबापा, ते लहान धाकटे गोजीरवाणे रूप पाहण्यासारखे योग्य मला करून दाखवा. मी त्या रूपाला डोळे भरून पाहीन. प्रेमभनाने पाय
घट्ट धरीन, चरणावर दृष्टी ठेवून हात जोडून देवासी मन मोकळेपणाने पोटभर बोलेन. अशा प्रकारे तुझ्या भेटीची उत्कंठित वासना मनाला आहे, तेव्हा नारायणा ती पूर्ण करावीस असे तुकाराम महाराज म्हणतात. 688. कृपाळू म्हणून बोलिती पुराणे, निर्धार वचने